धनुभाऊ 6 जणांना नकोसे झालेत। त्यातील पहिलं नाव आहे भाजपा, दुसरं नाव आहे पवारांची राष्ट्रवादी, तिसरं नाव आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी, चौथं नाव आहे मराठा समाज। यामध्ये आणखी 2 नावं आहेत, ती पुढे विश्लेषण करताना समोर येतीलच। धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या त्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आणि खास करून भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यामुळे। देशमुख हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष संबंध नाहीये, पण ती हत्या वाल्मिक कराडच्या चेल्यांनी केली आहे हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समोर आलंय। कराड आणि धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे, काय नातं आहे हे कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये। अर्थात तरीही खंडणी प्रकरण सोडलं तर संतोष देशमुख हत्येचे धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचणार नाहीत। तरीही धनंजय मुंडेंना देशमुख हत्येनंतर सुरेश धस यांनी जे काही सळोकी पळो करून सोडलंय त्यामुळे हे प्रकरण अजूनही तापलेलं राहिलंय। सुरेश धस धनंजय मुंडेंच्या मागे इतके हात धुवून का लागलेत, तर त्याचं पहिलं कारण आहे संतोष देशमुख यांची हत्या। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही सगळ्यांचीच भावना आहे आणि त्यासाठी सुरेश धस हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत हेही तितकंच खरंय। पण शेवटी धस हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि राज्यातील राजकारण किती नैतिकतेला धरून आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। धसांना भाजपात थांबा असं जर म्हणत नाही याचा अर्थ धनंजय मुंडे अडचणीत यावेत, त्यांची राजकीय ताकद कमी व्हावी, राजकीय महत्त्व कमी व्हावं असं भाजपाला वाटतंय हे बारक्या पोरालाही समजतंय। याचं कारण आहे भाजपाला राज्यात एक हाती सत्ता हवी आहे। त्यासाठी भाजपानं इतर पक्षातील महत्त्वाचे ताकदवर नेते कमकुवत करायला सुरुवात केली आहे। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारणं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। आधी भाजपानं शिवसेना राष्ट्रवादी फोडली, ठाकरे पवारांची ताकद कमी केली, आता अजित पवारांचे राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना यांच्यातील जे आपले ऐकणार नाहीत अशा प्रभावी नेत्यांना कमकुवत केलं जाईल। मग त्यांना भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून शुद्ध केलं जाईल आणि पक्षात घेतलं जाईल आणि त्यांनी भाजपात येण्यास नकार दिला तर त्या नेत्याचं राजकीय करिअर संपवलं जाईल। धनंजय मुंडे सध्या ज्या प्रक्रियेमध्ये आहेत, बीडच्या सध्या गाजत असलेल्या प्रकरणात भाजपाला धनंजय मुंडेंना वाचवायचं असतं तर त्यांनी कधीच आणि कसंही वाचवलं असतं। विषय तापण्याच्या आधीच सुरेश धसांना सुरुवातीलाच फोन केला असता, धस आता बस, तर मग हा विषय तापलाच नसता। त्यामुळे याचा सरळ अर्थ आहे भाजपालाच धनंजय मुंडेंना कमकुवत करायचं आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे। आष्टीतल्या कार्यक्रमात सुरेश धस आणि फडणवीसांमधली केमिस्ट्री सगळ्यांनी बघितली आहे। धनंजय मुंडे हे प्रभावी राजकारणी आहेत। प्रत्येक राजकीय पक्षाला असं प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या पक्षात असावं असं वाटतंच। त्यामुळे भाजपाला तसं वाटल्यास त्यात काही गैर सुद्धा नाहीये आणि राजकीय विश्लेषकांच्या मते सुरेश धसांच्या रूपानं भाजपाला पक्षात मराठा नेतृत्व उभं करायचं असेल, जे जरांगे पाटलांच्या जवळचे आहेत आणि फडणवीसांच्या मर्जीतले, आज्ञेतले सुद्धा। भविष्याच्या राजकारणात फडणवीसांना मराठ्यांचं राजकारण आडवं आलं तर मराठ्यांना थोपवून धरेल असा एक मर्जीतला आणि दमदार मराठा नेता फडणवीसांना सोबत हवा आहेच। त्यामुळे भाजपाला एका दगडात किती पक्षी मारायचे आहेत ते बघा। तुम्ही म्हणाल भाजपाचं ठीक आहे, पक्षवाढीसाठी तसा त्यांचा विचार असेलही, पण धनंजय मुंडेंच्या स्वपक्षात राष्ट्रवादीमध्येच धनुभाऊ नकोसे का झालेत, तर त्याचंही उत्तर होय असंच आहे। प्रत्येक पक्षात आपापसात चढाओढ ही असतेच। आज धनुभाऊ हे राष्ट्रवादीमध्ये पहिल्या 5 नेत्यांमध्ये आहेत। ते सध्या अडचणीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीचे अनेक जण चेहऱ्यावर दाखवत नसले तरी आतून मात्र अनेकांना आनंदाच्या उकळ्या ह्या फुटत आहेत। तिसरं शरद पवारांचा पक्ष। धनंजय मुंडे पवारांना सोडून गेल्यापासून पवारांच्या रडारवर धनंजय मुंडेच नाही तर राष्ट्रवादीमधील अनेक जण आहेत। त्यामुळे पवार गटालाही ते नकोसे वाटणं साहजिक आहे। 4 मराठा समाज। कुणीही कितीही नाकारलं तरी बीडमध्ये जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं, त्यात मराठा वंजारी हे जरा जास्तच प्रमाणात। त्यात संतोष देशमुख या मराठा समाजाच्या सरपंचाच्या हत्येनंतर मराठा समाज आक्रमक होणं साहजिक आहे। आणखी 2 नावं आहेत, त्यातील एक म्हणजे करुणा मुंडे। करुणा मुंडे शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्या विरोधातील अपील केलेली पोटगी संदर्भातील केस ही जिंकलेली आहे। करुणा शर्मा
ह्या धनंजय मुंडे यांच्यावर कायम आरोप करत असतात, त्यामुळं त्या नाराज आहेत, त्यांना धनंजय मुंडे नकोसे झालेले आहेत. आणि शेवटचं नाव आहे उद्योगपती. वाल्मिक कराडनं खंडणी वसूल केली ते सर्व उद्योगपती आणि इतरही उद्योगपती. कुठलाही उद्योगपती हा मदत स्वखुशीने करू शकतो, मात्र खंडणी स्वखुशीने देऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्यानं खंडणी मागितली तर कुणीही आनंदानं पैसे देत नसतो. असो, अर्थात सध्याच्या राजकारणात कुणीही धुतल्या तांदळासारखा नाहीये. फक्त धनुभाऊच वाल्मिक कराडच्या माध्यमातून हे अति होत चाललेलं, त्यामुळं नियतीनं हा ब्रेक लावला असं अनेकांना वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.